नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. कैरीचे पदार्थ दाखवायची सिरीज सुरू आहे. पण झालं उकडलेल्या कैऱ्यांचं, आता कच्च्या कैऱ्यांचं पण झालं. आज मी तुम्हाला खरडा, कच्च्या कैरीपासून बनवलेला खरडा दाखवणार आहे. त्यासाठी मी ही एक कैरी घेतली आणि तिची सालं काढून घेतली. आता आपण चिरून घेऊया ही कैरी. कच्ची आहे कैरी, आंबट म्हणजे आहे. बारीक चिरून घेते ही आधी आणि मग फोडणी घालूया आपण. एका कैरीचं करून दाखवते मी तुम्हाला. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. आज मी भाकरी नाही केली, चपाती बरोबर खाणार आहे. झाली आपली कैरी चिरून झाली आहे. आता आपण गॅस लावूया, फोडणी घालूया आपण ठेच्यासाठी. भांडं ठेवते मी इकडे, गॅस लावते. सॉरी, तेल घालूया. 2-3 टीस्पून तेल घातलेलं आहे मी. जिरं घालते. जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत मी. लसूण घेतलेला आहे. लसूण 4-5 पाकळ्या घेतल्या. जिरं आता चांगलं हे झालं, तडतडले. लसूण घालून घेते. मी थोडासा कांदा पण घालते. शेंगदाणे, 3-4 मिरच्या, वाटलेली पण मिरची आहे, पण आपण ती ठेचणारच आहोत. छान परतून घेऊया, मग कैरी घालता येईल आपल्याला. ही सगळी कैरी ह्याच्यात घातली. मीठ घालते. शेंगदाणे कच्चे नको लागायला म्हणून जरा परतून घ्यायचं. आणि मिरच्या वगैरे सुद्धा परतायला लागतात. मीठ एक छोटा चमचा. परतू दे जरा छान. परतलेलं
झालेलं आहे. आता मी काढून घेते हे आणि मिक्सरला थोडं बंद करूया गॅस आपण. आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे. तेल जास्त घालायचं नाही, थोडंसंच घालायचं. एखादा चमचा फोडणी पुरता घालतो तेवढं. थोडी कोथिंबीर घालते मी याच्यात, चिरून ठेवली आहे बारीक करून. गरम आहे गरम. आपला असा छान ठेचा झालेला आहे. तुम्हाला कलर हवा असेल तर थोडीशी हळद पण घालू शकता तुम्ही. मी आता घातलेली नाही आहे हळद, म्हणजे जरा टेम्पटिंग दिसेल तुमचा ठेचा. माझ्याकडे कडक भाकरी आहे त्याच्याबरोबर. भाकरी आणि त्याच्याबरोबर हा ठेचा, खरडा, काय म्हणाल ते तुम्ही खाऊ शकता. बघूया आपण टेस्ट करून कसा झालाय तो. मस्त झालाय, झणझणीत झालेला आहे ठेचा. तुम्ही पण असा करू शकता घरच्या घरी. मस्त झालेला आहे खरडा. तुम्ही पण करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे फिट, स्टे हेल्दी ह्या उन्हाळ्याच्या दिवसात. थँक्यू. कीप वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.